नमस्कार मंडळी, मी कल्पना तुमचं आपल्या कुकिंग कल्पना चॅनल वरती स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मटर पनीरची रेसिपी। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। आपण कांदा घेतलाय, काजू घेतले भिजवलेले, मेथी आहे, आलं लसूण आहे, जिरा आहे, टोमॅटो आहे, पनीर आहे, मटर आहे, कोथिंबीर आहे आणि सुके मसाले आहेत। मसाल्यामध्ये आपण गरम मसाला घेतलाय, किचन किंग मसाला घेतलाय, धनापूड आहे, हळदी आहे आणि आपण अख्खे मसाले घेतले। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण इकडे मटण उकडत ठेवलेले आहे। आपण दुसरीकडे ग्रेव्हीची तयारी करतो। तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊ। पनीर फ्राय झालेला आहे, पनीर काढून घेऊ आणि त्याच्यात आपण कांदा, टोमॅटो सर्व मसाले फ्राय करू। कांदा टाकला, कांदा थोडासा फ्राय करायचा। कांदा थोडासा मसाला टाकून टोमॅटो, जिरा, आलं लसूण आणि कच्ची मेथी टाकून आपण काजू आणि कढीपत्ता भिजवून ठेवलेलं पाणी ऍड करायचं। गॅस बंद करून आणि थंड झाला का मिक्सरला बारीक करू। मसाला बारीक करून झालेला आहे। आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकते। आपल्याला आपल्या सुकी मसाले टाकूया। त्याच्यामध्ये आपण सुके मसाले जे घेतले ते त्याच्यासोबतच टाकणार। थोडीशी फ्राय करून घेऊ। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकू। तेल थोडंसं चांगलं फ्राय करून घ्यायचं। ग्रेव्ही चांगली शिजून झाली, त्यात आपण मटर ऍड करणार। मटर सोबतच आपण पनीर पण सोबतच ऍड करणार आणि 10 मिनिटं शिजवून घेऊ। मटरही शिजलेले आहे आणि पनीर फ्राय केलेलं आहे। सोबत थोडासा पाणी टाकू। मिनिटं झालेले आहे, आपलं मटर पनीर रेडी आहे। कोथिंबीर टाकूया। गॅस बंद करू।